पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 21,413 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, उंचीची काही अट नाही। तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या टक्क्यावर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा फॉर्म भरताना प्रेफरन्स कसा टाकायचा यावर एक व्हिडिओ बनवा, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्या प्रेफरन्स या ठिकाणी बरोबर टाकता आला पाहिजे। एक लक्षात ठेवा, आपण जर चांगला प्रेफरन्स जर टाकला तर नक्कीच आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, नाहीतर काही अशा कंडिशन मध्ये अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत नाही ज्यांना 92, 93, 94% असते पण त्या मुलांचं सिलेक्शन होत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना जवळपास 88 झालं, त्याचबरोबर 90 झालं, एवढे पर्सेंटेज असलं त्याचं सिलेक्शन होऊन जाते। कारण की त्याचं जे कारण आहे, तुम्ही काय करता, 10 ठिकाणी जागा आहे फक्त, तर 10 ठिकाणी तुम्ही फॉर्म भरून टाकता, बाकीच्या ठिकाणी तुम्ही फॉर्म टाकत नाही। ठीक आहे, तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांचा कट कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएसच्या 21,413 जागांसाठी ही भरती चालू आहे। शिक्षण 10वी पासच लागते। या भरतीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। 3 मार्च 2025 से फॉर्म भरने शेवटची तारीख आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, डायरेक्ट आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन होणार आहे। तर ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर भरू शकता, कारण की फी जास्त यामध्ये ठेवण्यात आली नाही आणि मोबाईलमधूनही तुम्ही या ठिकाणी घरबसल्या भरू शकता। ठीक आहे, आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, डायरेक्ट या ठिकाणी 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पहा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी जॉब आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम शाही ही ड्युटी म्हटले जाते, कारण की 4 घंटेची ड्युटी असते। सकाळी ते 10 वाजता ऑफिस उघडते आणि 2 वाजता बंद करून देते पोस्ट ऑफिस जीडीएस, आणि जास्त कामाचा त्यांच्यावर लोड नसते। लक्षात ठेवा, तुम्ही ग्रामीण भागामध्ये जर गेले, तुम्ही पाहिले, तुम्ही जर समजा पोस्टाने काही तुम्हाला पाठवायचं असेल किंवा तुम्हाला फॉर्म ऑफलाईन पाठवायचा आहे किंवा तुम्हाला डिलिव्हरी एखाद्या ठिकाणी पाठवायची असेल तर तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी वाट दिसणारच आहे। तर एकदम शाही ड्युटी आणि पगार सुद्धा तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे, 12,000 ते 29,000 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये प्रिफरन्स कशा प्रकारे द्यायचा आपल्याला हे भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही, कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येत असते की सर मी ओबीसी कॅटेगरीवर प्रिफरन्स दिला आणि बाकीच्या कॅटेगरीवर प्रिफरन्स दिला। तर अशा प्रकारे आपल्याला प्रिफरन्स द्यायची नाही। एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा फॉर्म भरतो आपण, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो। आता समजून मला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, एक गोवा डिव्हिजन मी तुम्हाला देऊन देतो। गोवा डिव्हिजनला फॉर्म भरायचा आहे आणि गोवा डिव्हिजन मध्ये 30 जागा आहे फक्त। ठीक आहे, आता आपल्याला प्रिफरन्स कसं द्यायचं आहे, तर पहा, मी या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा असेल आणि तिथं 30 जागा गोवा डिव्हिजनमध्ये आणि 10 जागा ह्या ओबीसी कॅटेगरीच्या आहे। तर सर्वात अगोदर मला कायले या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा आहे, सर्वात अगोदर ओबीसी कॅटेगरीच्या ज्या ज्या ठिकाणी जागा आहे तर त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 जे आपल्याला नंबर जे आपल्याला आवडते तिथं पहिले नंबर देऊन देतात। ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे आपल्याला नंबर द्यायचे आहे आणि हे 10 नंबर द्यायच्या अगोदर पहिले नाही काय बीपीएम पदाला तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स द्या, कारण की बीपीएम पदाले पहिला प्रेफरन्स या ठिकाणी टाकावं लागते, नंतर एबीपीएम पदाले आपल्याला प्रेफरन्स टाकावं लागते। आता ओबीसी कॅटेगरीच्या समजून 10 जागा तिथं आणि बीपीएमच्या तिथं फक्त 3च जागा आहेत। सर्वात अगोदर बीपीएमला 3 नंबर देऊन देतात, 1, 2, 3 असे 3 जागेवर टाकून देतात बीपीएमचा पोस्ट। त्यानंतर 4थ्या नंबर पासून आपल्याला टाकून द्यायचा एबीपीएम वर। ठीक आहे, तर हे पहिले आपल्या 10 कॅटेगरीच्या आपल्या जागेवर आपल्याला फॉर्म टाकायचा आणि ह्या 10 कॅटेगरीच्या टाकल्यानंतर आपल्याला यूआर कॅटेगरीच्या जागेवर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा 11 नंबरापासून तर 30 नंबरापर्यंत। अशा प्रकारे आपल्याला 1 ते जेवढ्या पण त्या जागा आहेत तर त्या सर्व जागेवर आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स टाकायचा आहे। ठीक आहे,
तर त्याचबरोबर आता एक उदाहरण मी तुम्हाला देतो. मी SC कॅटेगरीचा आहे किंवा मी SC कॅटेगरीचा समजा आणि SC कॅटेगरीच्या गोवा डिव्हिजनला 30 जागा आहे. तर तिथं सर्वात अगोदर 10 जागा आहे त्या ठिकाणी SC कॅटेगरीच्या आहे. पहिले मी SC कॅटेगरीच्या 10 जागेवर प्रेफरन्स त्या ठिकाणी देणार आहे आणि 10 जागेवर द्यायच्या अगोदर मी BPM पदावर पहिले प्रेफरन्स देणार आहे. 1 2 3 4 जेवढ्या जागा BPMच्या असेल तेवढ्या. त्यानंतर ABPMला देणार आहे. हे 10 मी टाकलं प्रेफरन्स. 10 प्रेफरन्स टाकल्यानंतर 11 नंबरावर पासून मला UR कॅटेगरीला प्रेफरन्स टाकावं लागणार आहे. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 30 पर्यंत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मी ST कॅटेगरीचा आहे. ST कॅटेगरीला प्रेफरन्स कसं द्यायचं. सर्वात पहिले ST कॅटेगरीच्या 10 जागेवर आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा. 10 जागेवर द्यायच्या अगोदर पहिले BPM पदाला प्रेफरन्स द्यायचा. BPMच्या जेवढ्या जागा असेल 4 असेल 2 असेल 3 असेल पहिले BPMला देऊन द्यायचं. 2 जागा असेल 1 2 3 1 2 देऊन दिला BPM. त्यानंतर 3 पासून ABPM झालं डाकसेवकला देऊ शकता 10 पर्यंत. ठीक आहे. जेवढा म्हणजे आपल्या कॅटेगरीच्या ज्या ठिकाणी जेवढ्या जागा आहेत तर तेवढ्या जागेवर पहिले आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे. 10 जागेवर ह्या प्रेफरन्स दिला. त्यानंतर 11 नंबरापासून मला UR कॅटेगरीला प्रेफरन्स द्यावं लागणार आहे. अशा प्रकारे 11 ते 30 पर्यंत UR कॅटेगरीला प्रेफरन्स द्यावं लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. त्याचबरोबर मी EWS कॅटेगरीचा असेल आणि EWS कॅटेगरीमध्ये प्रेफरन्स द्यायचा असेल पहिले EWS कॅटेगरीच्या जवळपास 3 जागा BPMच्या असेल पहिले BPMला मी 3 जागेवर प्रेफरन्स देणार आहे. 1 2 3 अशा प्रकारे. त्यानंतर चौथ्यापासून जे ABPM झालं किंवा डाकसेवक झालं हे 10 पर्यंत देणार आहे. त्यानंतर 11 नंबरापासून UR कॅटेगरीला प्रेफरन्स देणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आणि PWD कॅटेगरीचा तर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. पहिले PWDच्या कॅटेगरीवर आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. 10 जागा तिथं PWD कॅटेगरीच्या आहे. पहिले 5 जागा जर BPMच्या असेल तर BPMवर पहिले BPMला फॉर्म टाकून देता. 1 2 3 4 5 6 5 पर्यंत नंबर देऊन द्यायचे BPMला. 6व्या नंबरापासून ABPM किंवा डाकसेवकला नंबर द्यायचे 10 पर्यंत. त्यानंतर 11 नंबरपासून 30 नंबरापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागते. ठीक आहे. UR कॅटेगरीला प्रेफरन्स द्यायचा आहे. तर अशा प्रकारे देता. आणि UR कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर बाकीच्या कॅटेगरीवर तुम्हाला प्रेफरन्स देता येत नाही. तुम्ही जर UR कॅटेगरीचे असाल कॅटेगरीच्या जागेवर तुम्हाला फॉर्म टाकता येत नाही. OBC कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म टाकता येत नाही. ST कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म टाकता येत नाही. EWS कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म टाकता येत नाही. BWD कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म टाकता येत नाही कारण की त्या जागा त्या कॅटेगरीसाठी राखीव आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे प्रेफरन्स देतात तुम्हाला समजलंच असेल. आता तुम्हाला या ठिकाणी फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा एक लक्षात ठेवा कारण की सर्वात कमी जो कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे तर चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाणार आहे. चंद्रपूर डिव्हिजनमध्ये 147 जागा आहे. त्याचबरोबर जे गोवा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे कमी जाणार आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे. 80 जागा तिथं आहे. रत्नागिरी डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे. 94 जागा आहे. त्याचबरोबर जे कराड डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ कमी जाणार आहे. 30 जागा त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जळगाव डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी कमी जाऊ शकते. त्या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी जागा आहे. श्रीरामपूर डिव्हिजनचा सुद्धा थोडाफार कट ऑफ या ठिकाणी कमी जाऊ शकते. त्याचबरोबर मिरज डिव्हिजनचा सुद्धा थोडाफार कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे. त्याचबरोबर गोवा डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. आणि पालघर डिव्हिजनचा सुद्धा कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे. तर हे काही मोजके डिव्हिजन आहे की या ठिकाणी कट ऑफ कमी जात असते प्रत्येक वेळेस. ठीक आहे. आणि गोवा डिव्हिजनचा कट ऑफ खूप कमी या ठिकाणी जाऊ शकतं कारण की गोवा डिव्हिजनला भरपूर मुले फॉर्म टाकत नाही कारण की गोवा डिव्हिजन खूप लांब पडते आणि तिकडे परवडते सुद्धा नाही कारण की आपल्या जिल्ह्यापासून आपल्याला खूप लांब त्या ठिकाणी जावं लागते. त्याच्यामुळे भरपूर मुलं तिथं जे विद्यार्थी मित्रांनो जॉब करत नाही आणि ज्यांनी जॉबही केला तर ते मुलं भरपूर सोडून देतात आणि तिथं जागा रिक्त राहते आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो वरच्यावर मुलांना घेतल्या जाते. एक लक्षात ठेवा. तर गोवा डिव्हिजनला सुद्धा चान्सेस आहे लागण्याचे तर ते जास्त लांब आहे याबद्दल. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय